विद्यार्थिनी मित्र आणि मैत्रिणींनो, जागतिकीकरण याचा अर्थ आणि जागतिकीकरणासाठी शासनाने केलेल्या वेगवेगळ्या उपाययोजना याबाबत आपण चर्चा करत आहोत। जागतिकीकरण म्हणजे वैश्विक अर्थव्यवस्थेची निर्मिती आहे आणि या जागतिकीकरणाचा जो मुख्य उद्देश आहे तो आपल्या अर्थव्यवस्थेला जगाच्या अर्थव्यवस्थेशी जोडणे आणि एकरूप करणे हा आहे। हे सर्व आपण पाहिलेलं आहे। अगदी थोडक्यामध्ये रिव्हिजन घेऊयात आणि याच्यातले शेवटचे 2 मुद्दे राहिलेले आहेत ते आपण पाहूयात। सीमारहित अशा अर्थव्यवस्थेत नफा, वस्तू व सेवा, भांडवल, श्रम आणि तंत्रज्ञान याचा प्रवाह मुक्तपणे एका देशातून दुसऱ्या देशामध्ये येणे किंवा जाणे किंवा येत जात राहणे याला आपण जागतिकीकरण असं म्हटलेलं आहे। थोडक्यात काय आहे तर देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडणे, आपल्या अर्थव्यवस्थेला जगाच्या अर्थव्यवस्थेशी जोडणे आणि एकरूप करणे म्हणजे जागतिकीकरण आहे। आणि त्यासाठी आपल्याकडे असणारी जी काही बंधने आहेत ती बंधने आपण काढून टाकलेली आहेत। बंधनविरहित किंवा मुक्त व्यापार धोरणाचा अवलंब या ठिकाणी आपण केलेला आहे। आपल्या देशामध्ये इतर देशातून वस्तू, भांडवल, श्रमिक हे मुक्तपणे येतील जातील अशी व्यवस्था आपण या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये केलेली आहे। या जागतिकीकरणासाठी भारत सरकारने केलेल्या वेगवेगळ्या उपाययोजना आपण पाहिलेल्या आहेत। 4 उपाययोजना आपण पाहिलेल्या आहेत। आणखीन 2 पाहणे बाकी होते, तर ह्या 4 उपाययोजनांचं रिव्हिजन आपण घेऊयात आणि शेवटच्या 2 उपाययोजना आपण सविस्तर पाहूयात। पहिली उपाययोजना जी आपण पाहिली ती म्हणजे संख्यात्मक नियंत्रणांचे उच्चाटन। पहिली उपाययोजना काय आपण पाहिली? भारत सरकारने जे काही संख्यात्मक नियंत्रणे आत्तापर्यंत टाकलेली होती किंवा घातलेली होती ती संख्यात्मक नियंत्रणे आता आपण काय केलेली आहेत? काढून टाकलेली आहेत। संख्यात्मक नियंत्रणे आपण हटवलेली आहेत। यामध्ये आयात आणि निर्यात यावर असणारे जे काही बंधने होती, नियंत्रणे होती आयात निर्यातीवरची ती आपण काढून टाकलेली आहेत। आपली जी काही प्रशुल्क होती त्या प्रशुल्कामध्ये टप्प्याटप्प्याने घट करण्यात आलेली आहे। प्रशुल्क याचा अर्थ बाह्य देशातील ज्या वस्तू आणि सेवा आपल्या देशामध्ये येतात तर त्या वस्तू आणि सेवा आपल्या देशामध्ये आयात होत असताना त्यावरती आपण जो कर लावतो त्या कराला आपण प्रशुल्क असे म्हणतो। तर ही प्रशुल्क आपण काय केलेली आहे? आता टप्प्याटप्प्याने कमी करत आणलेली आहे, त्यामध्ये घट केलेली आहे। शिवाय औद्योगिक वस्तूवर लावण्यात येणारा जो आयात कर होता, वेगवेगळ्या वस्तू औद्योगिक वस्तू आपल्या देशामध्ये आयात होत असतात, तर त्यावरती सुद्धा जो काही आपण आयात कर लावतो, आयात शुल्क लावतो, ती आयात शुल्क सुद्धा आपण आता कमी केलेली आहे। 2 नंबरची उपाययोजना आपण पाहिलेली आहे विदेशी भांडवलाला प्रोत्साहन। अर्थात विदेशी भांडवल आपल्या देशामध्ये कसे येईल यासाठी आपण प्रयत्नशील आहोत। नवीन आर्थिक धोरणामध्ये मुख्य उद्देश तोच होता। 1991ला ज्या वेळेला आपल्या भारतामध्ये विदेशी चलनाचा तुटवडा निर्माण झालेला होता, याचा अर्थ विदेशी भांडवल भारतामध्ये येणे बंद झालेले होते आणि म्हणून विदेशी भांडवल भारतामध्ये कसे येईल यासाठी या जागतिकीकरणामध्ये एक उपाययोजना आपण केलेली आहे।
देशामध्ये विदेशी भांडवलाला आपण प्रोत्साहन दिलेलं आहे. म्हणजेच आपलं जे आर्थिक क्षेत्र आहे ते गुंतवणूकदारांसाठी आपण खुलं केलेलं आहे. परकीय गुंतवणूकदार जे असतात, उद्योजक जे असतात, म्हणजेच परकीय कंपन्या ज्या आहेत त्या परकीय कंपन्यांसाठी आपण आर्थिक क्षेत्र जे आहे ते खुलं केलेलं आहे. आणि त्यामुळे विविध क्षेत्रामध्ये परकीय गुंतवणुकीचा ओघ जो आहे तो वाढत जाऊन परकीय गुंतवणुकीचा ओघ आपल्याकडे वाढत जाऊन देशाकडे असणारा परकीय चलनाचा साठा वाढत जाईल असे यामध्ये आपण अपेक्षित धरलेले आहे. जर परकीय कंपन्या, विदेशी कंपन्या भारतामध्ये भांडवल घेऊन आल्या, गुंतवणूक करू लागल्या, तर त्या माध्यमातून आपल्याला परकीय चलन उपलब्ध होऊ शकेल, परकीय चलन मिळू शकेल. आणि आपली परकीय चलनाची जी गंगाजळी 1991ला प्रचंड घटलेली होती, जेमतेम 8 दिवस पुरेल एवढीच परकीय चलनाची गंगाजळी आपल्याकडे शिल्लक होती. मग त्यावरती मात करण्यासाठी म्हणून आपण विदेशी कंपन्यांना इथे प्रोत्साहन दिलेलं आहे. भांडवल त्यांचं कसं भारतात येईल यासाठी आपण प्रयत्न केलेले आहेत. पुढची जी उपाययोजना आहे ती म्हणजे रुपयाची परिवर्तनशीलता किंवा परिवर्तनीयता. परिवर्तनीय किंवा परिवर्तनशीलता याचा अर्थ रुपयाचे परिवर्तन इतर चलनामध्ये करणे. म्हणजे रुपयाचे परिवर्तन डॉलरमध्ये करणे किंवा रुपयाचे परिवर्तन युरोमध्ये करणे, रुपयाचे परिवर्तन येनमध्ये करणे. 1 रुपया किंवा $1 खरेदी घेण्यासाठी आपणाला जो काही पैसा मोजावा लागतो, जे रुपये मोजावे लागतात, त्याला आपण विनिमय दर असे म्हणतो. तर हा विनिमय दर, या विनिमय दरावरती रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण होते, बंधने होती. तर ती आता कमी केलेली आहेत. म्हणजेच रुपया चालू खात्यावर परिवर्तनीय केलेला आहे. रुपयाचं परिवर्तन अगदी सहज शक्य झालेलं आहे. रुपयाच्या विनिमय दरामध्ये आता लवचिकता आणलेली आहे. परदेशी चलनाला असणारी मागणी आणि परकीय चलनाचा असणारा पुरवठा याच्या आधारे जो काही विनिमय दर निश्चित होईल तो बाजाराप्रमाणे विनिमय दर निश्चित होईल. त्यावरती रिझर्व्ह बँक किंवा भारत सरकार फार हस्तक्षेप करणार नाही. तो बाजाराभिमुख जो परकीय चलनाचा विनिमय दर आहे तो बाजाराभिमुख केलेला आहे, बाजारावरती तो सोपवलेला आहे. आज रुपया चालू खात्यावरील व्यवहाराबाबत पूर्णतः परिवर्तनीय केलेला आहे, परिवर्तनशील केलेला आहे. जेणेकरून रुपयाचं परिवर्तन किंवा विदेशी करन्सीचा वापर जो आहे तो सहज शक्य होईल असं धोरण आपण आता राबवलेलं आहे. त्यासाठी आपण फेरा हा जो काय आपला विनिमयाच्या अनुषंगाने असणारा कायदा होता, फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्ट, तो आपण रद्द केलेला आहे. FERA, F फॉर फॉरेन, E फॉर एक्सचेंज, FER फॉर रेग्युलेशन किंवा रिस्ट्रिक्शन आणि A फॉर ॲक्ट. फेरा असं त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो, FERA. तर तो कडक बंधनं असणारा कायदा होता. विदेशी विनिमयाच्या बाबत अनेक बंधनं त्यामध्ये होती. तो आपण रद्द केलेला आहे आणि नवीन कायदा आणलेला आहे फेमा, FEMA, अर्थात फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट. फेमा, फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट हा नवीन कायदा आपण आणलेला आहे, ज्यामध्ये असणारी बंधनं जी आहेत ती कमी आहेत. कमी बंधने असणारा किंवा नियंत्रणे शिथिल केलेला असा नवीन कायदा आपण या ठिकाणी आणलेला आहे. त्याला आपण फेमा असे म्हणतो. थोडक्यात सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की जागतिकीकरण करत असताना आपण रुपया हा चालू खात्यावरती परिवर्तनीय केलेला आहे, परिवर्तनशील केलेला आहे.
पुढचं जे काही उपाययोजना आहे ते विदेशी कंपन्यांचा सहभाग. 4 नंबरचं जी काही उपाययोजना आपण सांगतोय तो आहे विदेशी कंपन्यांचा सहभाग. अर्थात भारतामध्ये जागतिकीकरणाच्या धोरणाअंतर्गत भारतीय कंपन्यांना विदेशी कंपन्यांसमवेत सहभागी करून घेण्याचा किंवा सहभाग घेण्याचा जो हक्क आहे तो प्रदान केलेला आहे. त्यांना तशी परवानगी दिलेली आहे. म्हणजे भारतीय कंपन्या आता विदेशी कंपन्यांशी कोलॅबरेशन करून त्यांच्या समवेत टाईप करून किंवा त्यांच्याशी करार करून इतर देशांमध्ये सुद्धा व्यवसाय करू शकतात. आणि त्यामुळेच आज टाटा, अंबानी हे जे काही उद्योजक आहेत ते बाहेरच्या देशामध्ये आपले मोठे मोठे उद्योग स्थापन करत आहेत. त्या देशामध्ये असणाऱ्या ज्या काही मोठ्या कंपन्या आहेत त्यांच्याशी कोलॅबरेशन करून, त्यांच्याशी करार करून, त्यांच्याशी संगनमत करून एकत्रितरित्या उद्योग उभारत आहेत, उद्योग व्यवसाय करत आहेत. हे कशामुळे शक्य झालेलं आहे तर आपण विदेशी कंपन्यांचा सहभाग घेण्याला भारतीय कंपन्यांना परवानगी दिलेली आहे. उदाहरण जर घ्यायचं असेल तर मारुती आणि सुझुकी, हिरो होंडा, टाटा स्टील हे जे उद्योग समूह आहेत ते दक्षिण आफ्रिकेमध्ये वगैरे इतर देशांमध्ये एकत्र व्यवहार करत आहेत. विद्यार्थिनी मित्र आणि मैत्रिणींनो, आता 2 मुद्दे जे याच्यामध्ये शिल्लक आहेत ते आपण पाहूयात. त्यामध्ये दीर्घकालीन व्यापार धोरण हा एक मुद्दा आपलं पाहणं बाकी होतं. आपण आंतरराष्ट्रीय व्यापार धोरणासाठी उदारीकरण करत असताना जे काही निर्बंध आहेत ते निर्बंध आपण कमी केले. नियंत्रणे, जे बंधने होते ती आपण कमी केलेली आहेत. विदेशी सहभागाला आपण प्रोत्साहन दिलेलं आहे. आणि आपलं जे काही दीर्घकालीन आंतरराष्ट्रीय व्यापार धोरण आहे त्या आंतरराष्ट्रीय व्यापार धोरणामध्ये हळूहळू टप्प्याटप्प्याने आपण अनेक निर्बंध शिथिल केलेले आहेत, अनेक बंधने आपण काढून टाकलेली आहेत आणि विदेशी सहभागाला आपण प्रोत्साहन दिलेलं आहे. विदेशी कंपन्या असतील, विदेशी उद्योजक असतील, त्यांचा जास्तीत जास्त सहभाग आता आपण अर्थव्यवस्थेमध्ये घेत आहोत किंवा अनेक उद्योजक, अनेक कंपन्या भारतामध्ये येऊन आता गुंतवणूक करत आहेत. अर्थव्यवस्थेला चालना मिळते आहे. नवीन या धोरणामुळे आपली परकीय चलनाची गंगाजळी वाढलेली आहे. अर्थव्यवस्था मजबूत होते आहे. देशातील लोकांना रोजगार मिळणे, यातून अनेक गोष्टी घडतात. तर सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आंतरराष्ट्रीय व्यापार धोरणासाठी उदारीकरणाअंतर्गत आपण काय केलं आहे, आंतरराष्ट्रीय व्यापाराचे निर्बंध आपण कमी केलेले आहेत. म्हणजेच आपण दीर्घकालीन व्यापार धोरण राबवलेलं आहे, ज्यातून आपणाला चांगले रिझल्ट्स पुढे येतील, चांगले परिणाम आपल्याला दिसू लागतील असं धोरण आपण राबवलेलं आहे. 6 नंबरचा मुद्दा जो आहे तो निर्यातीला प्रोत्साहन. ज्याप्रमाणे आपण आयात निर्यातीवरची जी काही बंधनं होती ती काढून टाकत असताना आपल्याकडे आयात मुबलक होईल, त्याचबरोबर आपली निर्यातसुद्धा कशी वाढेल यासाठी या धोरणाअंतर्गत आपण प्रयत्न केलेले आहेत. आता निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी आपण काय केलं आहे तर देशाची निर्यात वाढवण्यासाठी किंवा देशाची निर्यात वाढावी यासाठी या 1991च्या आर्थिक धोरणामध्ये आपण जाणीवपूर्वक प्रयत्न केलेले आहेत. जाणीवपूर्वक तसे आपण धोरण राबवलेले आहे. त्यामध्ये आपल्या औद्योगिक क्षेत्रातील ज्या वस्तू आणि सेवा निर्माण होतात त्या औद्योगिक क्षेत्रातील वस्तू आणि सेवांची निर्यात वाढावी. केवळ आणि केवळ परंपरागत वस्तू आणि सेवांची निर्यात करण्यापेक्षा आपल्या देशातून ज्या औद्योगिक वस्तू आहेत त्या औद्योगिक वस्तूंची सुद्धा निर्यात व्हायला पाहिजे. आणि म्हणून त्यासाठी आपण
विशेष आर्थिक क्षेत्र औद्योगिक क्षेत्रातील वस्तूच्या निर्यातीसाठी निर्यात वाढीसाठी विशेष आर्थिक क्षेत्र, ज्याला आपण इंग्लिशमध्ये सेज असे म्हणतो, SEZ. सेज याचा अर्थ स्पेशल, S फॉर स्पेशल, E फॉर इकॉनॉमिक, Z फॉर झोन. स्पेशल इकॉनॉमिक झोन आपण तयार केलेले आहेत. विशेष आर्थिक क्षेत्र. आता हे विशेष आर्थिक क्षेत्र, स्पेशल इकॉनॉमिक झोन काय आहे, तर असं एक क्षेत्र असेल, असा एक एरिया असेल की ज्या ठिकाणी कंपन्या उद्योग स्थापन करतील. त्या कंपन्यांना अनेक नियंत्रणामधून, अनेक बंधनामधून सूट दिली जाईल. त्या ठिकाणी कंपन्यांना उद्योग स्थापन करण्यासाठी सर्व प्रकारची मदत भारत सरकारकडून केली जाईल. त्यांना ज्या काही पायाभूत सुविधा लागतात, ऊर्जा असेल, इंधन असेल, वाहतूक साधने असेल किंवा वाहतूकविषयक सुविधा असतील, तर या सर्व पुरवल्या जातील आणि कंपन्या तिथे उद्योग स्थापन करून अशा वस्तूंचं उत्पादन करतील की ज्या वस्तू निर्यात होऊ शकतील. निर्यातक्षम वस्तूंच्या उत्पादनासाठी हे विशेष आर्थिक क्षेत्र आपण स्थापन केलेले आहेत. म्हणजे एक औद्योगिक क्षेत्र असेल, आपल्याकडे जसे MIDC असते त्या स्वरूपात एक असा एरिया असेल की ज्या ठिकाणी कंपन्या स्थापन केल्या जातील आणि त्या कंपन्या अशा वस्तूंचं उत्पादन करतील की ज्या वस्तू बाहेरच्या देशामध्ये निर्यात होऊ शकतील. त्या दर्जाच्या वस्तू आणि सेवांच्या उत्पादनासाठी आपण स्पेशल इकॉनॉमिक झोन अर्थात विशेष आर्थिक क्षेत्र सुरू केलेले आहेत. अनेक ठिकाणी असे विशेष आर्थिक क्षेत्र स्थापन करून निर्यातक्षम वस्तूचं उत्पादन आपण सुरू केलेलं आहे. त्याचबरोबर फक्त आणि फक्त औद्योगिक क्षेत्रातील वस्तूंची निर्यात व्हायला पाहिजे असं नव्हे, तर कृषी क्षेत्र जे आहे आपलं, त्या कृषी क्षेत्रातील वेगवेगळ्या वस्तूंची निर्यात व्हावी यासाठी आपण कृषी निर्यात क्षेत्र, ॲग्रिकल्चरल एक्सपोर्ट झोन, त्याला आपण AEZ असे म्हणतो. ॲग्रिकल्चरल एक्सपोर्ट झोन AEZ. SEZ म्हणजे काय आहे, स्पेशल इकॉनॉमिक झोन, आणि AEZ म्हणजे आहे ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक झोन, कृषी निर्यात क्षेत्र. तर आपल्या शेतीमधून ज्या द्राक्षे असतील किंवा इतर फळे असतील, आंबा असेल किंवा डाळिंब असतील, तर यांची सुद्धा आपल्या देशातून निर्यात व्हायला पाहिजे आणि आपल्या शेतकऱ्यांना या निर्यातीचा फायदा झाला पाहिजे. किंवा आपले फुले असतील, फळे असतील, भाजीपाला असेल किंवा इतर कृषी वस्तू असतील, यांची निर्यात व्हायला पाहिजे. यासाठी कृषी निर्यात क्षेत्र आपण स्थापन केलेले आहेत. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की एकंदरीत आपण काय केलेलं आहे, तर निर्यात वाढीला प्रोत्साहन दिलेलं आहे. औद्योगिक क्षेत्रातील वस्तू आणि सेवांच्या निर्यातीच्या अनुषंगाने त्याला प्रोत्साहन देण्यासाठी आपण स्पेशल इकॉनॉमिक झोन म्हणजेच विशेष आर्थिक क्षेत्र स्थापन केलेले आहेत. तर वस्तू आणि सेवा, कृषी क्षेत्रातील वस्तूंच्या उत्पादनासाठी आणि निर्यातीसाठी आपण ॲग्रिकल्चरल एक्सपोर्ट झोन तयार केलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपण देशाची निर्यात कशी वाढेल यासाठी प्रयत्नशील आहोत. तर विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, जागतिकीकरण म्हणजे काय आणि या जागतिकीकरणासाठी कुठल्या कुठल्या उपाययोजना केल्या गेल्या ते आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. फक्त उपाययोजनांचं पॉईंट सांगतो आणि या ठिकाणी मी थांबतो. तर 6वी उपाययोजनाची आहे ती निर्यातीला प्रोत्साहन. 5 नंबरची जी आहे ती दीर्घकालीन व्यापार धोरण. 4 नंबर जे आहे ते विदेशी कंपन्यांचा सहभाग. 3 नंबर आहे रुपयाची परिवर्तनीयता किंवा रुपयाची परिवर्तनशीलता. 2 नंबर आहे विदेशी भांडवलाला प्रोत्साहन. 1 नंबर आहे संख्यात्मक नियंत्रणे. तर या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद. आभारी आहे.
थँक्यू.